Hello students, we discuss about the IUPAC nomenclature. Okay, up to this lecture we completed the IUPAC nomenclature of alkene, IUPAC nomenclature of alkyne. Okay, as well as we also completed the complex compounds. Okay, IUPAC nomenclature of complex compounds. Okay, तिथपर्यंत आपण बघितलेले आहे. ओके, आता आययुपीएसी नॉमेनक्लेचरच्या पुढे जाऊन आपल्याला जे आययुपीएसी नॉमेनक्लेचर्स आहेत म्हणजे जे अल्किन आणि अल्काइन ह्या आययुपीएसी नॉमेनक्लेचरच्या पुढे जाऊन आपल्याला आययुपीएसी नॉमेनक्लेचर्स बघायचे आहेत. ते आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप्स, डिफरंट फंक्शनल ग्रुपचे आपल्याला आययुपीएसी नॉमेनक्लेचर बघायचे आहे. ओके, मग ते फंक्शनल ग्रुप्स कोणते, त्याचा प्रिफिक्स काय, त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचा सफिक्स काय, तो कसा यूज करायचा हे आपल्याला सगळं बघायचं आहे. ओके, त्याच पद्धतीनं एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिफरंट फंक्शनल ग्रुप्स जर प्रेझेंट असतील तर त्या डिफरंट फंक्शनल ग्रुप पैकी कुठल्या फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी द्यायची म्हणजेच प्रेफरन्स द्यायचा हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, कारण ही जर गोष्ट लक्षात नाही आली, कुणाला प्रेफरन्स द्यायचा, प्रेफरन्स कुणाला द्यायचा हे लक्षात नाही आलं तर आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करू शकत नाही किंवा आयडेंटिफाय करू शकणार नाही. आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जर आयडेंटिफाय करू शकत नाही तर कुठल्या फंक्शनल ग्रुपचा प्रिफिक्स वापरायचा, कोणत्या फंक्शनल ग्रुपचा सफिक्स वापरायचा ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा फंक्शनल ग्रुपच्या आययुपीएसी नॉमेनक्लेचरला स्टार्ट करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तुम्हाला जो आता बोर्डवर टेबल दिसतोय तो टेबल आहे तो इट इज ए प्रायोरिटी सिक्वेन्स टेबल, प्रायोरिटी सिक्वेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप्स. ओके, प्रायोरिटी सिक्वेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप्स. ठीक आहे, मग आता ह्या प्रायोरिटी सिक्वेन्स मध्ये काय आपल्याला बघायचं आहे की जो टेबल लिहून दिलेला आहे किंवा जो मी टेबल एक्सप्लेन करतोय त्याच्यामध्ये प्रायोरिटी म्हणजेच एक नंबरला प्रायोरिटी कोणाला द्यायची, दोन नंबरला कोणाला द्यायची, तीन नंबरला कोणाला द्यायची, त्याचबरोबर त्या फंक्शनल ग्रुपचा फॉर्म्युला, त्याचबरोबर त्या फंक्शनल ग्रुपचा प्रिफिक्स, त्याचबरोबर त्या फंक्शनल ग्रुपचा सफिक्स. ओके, हे सगळं बघायचं आहे. मी परत अनेकदा तुम्हाला सांगतो की हा जो टेबल आहे तो तसाच्या तसा पाठ करायचा, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फंक्शनल ग्रुपचा प्रिफिक्स, सफिक्स आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, देन लेट्स स्टार्ट दिस प्रायोरिटी सिक्वेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, हा टेबल जनरली तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ओके, तो कसा पाठ करायचा हे मी तुम्हाला सांगतो, पण सगळ्यात पहिल्यांदा अगोदर थोडंसं समजून घ्या. ओके, त्यानंतर फर्स्ट फंक्शनल ग्रुप आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, फर्स्ट फंक्शनल ग्रुप कुठला आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे RC≡OH. ओके, जनरली हा R आहे तर R म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, अल्किल ग्रुप म्हणायचं. काय म्हणायचं, अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळी सबस्टिट्यूएंटचा टेबल बघितलेला त्यावेळी अल्किल ग्रुपची नावं घेतलेली आहेत किंवा ऍज अ सबस्टिट्यूएंटचं आपण नाव घेतलेले आहेत. ओके, म्हणजे मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, हेक्सिल, हेप्टिल, ऑक्टिल, नोनिल, डेकिल, सो ऑन. ओके, त्यापैकी कोणताही अल्किल ग्रुप इथं प्रेझेंट असू शकतो. ओके, हा अल्किल ग्रुप आणि हा जो C≡OH ग्रुप आहे तो OH ग्रुप हा झाला फंक्शनल ग्रुप. म्हणजे फंक्शनल ग्रुप मध्ये हा अल्किल कन्सिडर करायचा नाही. म्हणजे C≡OH हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप झाला, पण त्याचा जनरल फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी इथं अल्किल ग्रुप अटॅच केलेला आहे. ओके, देन RC≡OH ग्रुप आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रिफिक्स आहे तो कार्बोक्सी. सगळ्यात महत्त्वाचं कार्बोक्सी XY आहे, XYL लिहायचं नाही. लक्षात आलं, XYL लिहिलं की चुक. लक्षात आलं, कार्बोक्सी. आणि सफिक्स दोन आहेत आपल्याला याच्यामध्ये, OIC ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता OIC ऍसिडच्या पुढे मी डॅश केलेली आहे, ती डॅश म्हणजेच तो OIC ऍसिड हा प्रिफिक्स, हा OIC ऍसिड जो प्रिफिक्स आहे तो कुणाला अटॅच असतो, पेरेंट चेनच्या कार्बनला अटॅच असतो. ओके, म्हणजे लक्षात ठेवा आपण जो फंक्शनल ग्रुप बघणार आहे तो C≡OH
OH एवढाच भाग आहे. हा अल्किल ग्रुपचा ह्या फंक्शनल ग्रुपमध्ये कोणत्याही पद्धतीचा विषय घ्यायचा नाही. लक्षात आलं. C double bond OH group here considered as a carboxylic acid group. Okay, and in this example this carbon contains the 3 valency should be completed and 1 free valency is completed by using a alkyl group. इतर एक वॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी एक वॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी आपण काय वापरलाय अल्किल ग्रुप यूज केलेला आहे. ओके, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रिफिक्स आहे कार्बोक्सी आणि त्याचा सफिक्स आहे OIC ऍसिड. ओके, इथं डॅश मी परत अनेकदा सांगतो की डॅश काय मेन्शन करते की डॅश म्हणजे कोणाला गेला असणारा इकडच्या बाजूला जो पेरेंट असणार आहे त्या पेरेंट चेनच्या कार्बनचा जो रूट नेम आहे त्या रूट नेमला हा OIC ऍसिड फक्त लागणार. लक्षात आले, लक्ष देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे कन्सिडर करतो इथ. ओके, रूट नेम इथ आणि ह्याच्या पुढे लावणार OIC ऍसिड. ओके, पण जनरली आपण ज्यावेळी IUPAC नॉमेनक्लेचर घेतो त्यावेळी दरवेळी आतापर्यंत आपण काय करत होतो अल्कीन अल्काइन यांचं IUPAC नॉमेनक्लेचर घेताना रूट नेम प्लस ANE रूट नेम प्लस ENE रूट नेम प्लस YNE असं कन्सिडर करत होतो. पण इथं जे आपल्याला सफिक्सेस आहेत ते सफिक्सेस हे डायरेक्टली रूट नेमला अटॅच होत आहेत. तर काय होतं बघा, जो शेवटचा इथ म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथेन कन्सिडर केला ते इथेन मधला ई रिप्लेस होतो हा OIC ऍसिड. ओके, म्हणजेच काय झालं इथॅन नॉइक ऍसिड. Name of this compound that is a ethanoic acid म्हणजे E is replaced by OIC acid. आता हा E कुठून रिप्लेस झाला ANE म्हणजेच काय सिंगल बॉन्ड. लक्षात आलं, त्या ANE मधला E रिप्लेस झाला OIC ऍसिड मधून. जर समजा इथिन मध्ये डबल बॉन्ड असेल तर इथं काय असणार आहे ENE त्यातला E रिप्लेस होणार OIC ऍसिड. किंवा जर ट्रिपल बॉन्ड असेल तर तिथे सफिक्स काय असेल YNE त्यातला E रिप्लेस होणार OIC ऍसिड. त्या पद्धतीने काय होतं IUPAC नॉमेनक्लेचर हे चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके, ठीक आहे. आता आपण ज्यावेळी एक्झाम्पल्स बघणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ओके, देन सेकंड सफिक्स आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे जो सेकंड प्रिफिक्स कधी बघायचा जर एकाच ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर COOH ग्रुप इथं आपण लिहितो COOH ग्रुप किंवा ह्या पद्धतीने C डबल बॉन्ड OH लिहिलं तरी सुद्धा चालू शकते. हा COH ग्रुप 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकाच कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल तर त्यावेळी कार्बोक्सिलिक ऍसिड हा सफिक्स यूज करायचा. ओके, दिस इज द फर्स्ट फंक्शनल ग्रुप. ओके, इन सेकंड फंक्शनल ग्रुप द प्रायोरिटी गिव्स टू द acid anhydride. Priority gives to the acid anhydride. Acid anhydride चा जो फंक्शनल ग्रुप आहे तो हा. ओके, आणि इथला जो या कार्बनची फ्री वॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी आपण काय केलंय इथं अल्किल ग्रुप वापरलेले. मग आता इथं वापरलेले हे अल्किल ग्रुप दोन्हीकडे सेम असतील किंवा दोन्हीकडचे डिफरंट असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मिथिल असेल तर इथं पण मिथिल असेल किंवा इथं मिथिल असेल तर इथं इथिल असेल. म्हणजे दरवेळी सेमच असायला पाहिजेत असं नाही. ओके, पण लक्षात ठेवा दोन अल्किल ग्रुपच्या मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असेल तर लक्षात ठेवा की दिस फंक्शनल ग्रुप इट इज अ ऍसिड अनहायड्राइड. दिस फंक्शनल ग्रुप इज नोन एज ए ऍसिड अनहायड्राइड. किंवा या ऍसिड अनहायड्राइडचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही असंही ड्रॉ करू शकता. C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O and this is a R. ओके, हे या पद्धतीने सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. दिस इज अन ऍसिड अनहायड्राइड. ओके, देन ऍसिड अनहायड्राइडचा प्रिफिक्स आपण कोणताही वापरत नाही पण सफिक्स आपण वापरू शकतो OIC अनहायड्राइड. परत मी सांगतो की ऑक्सिजनच्या पुढे मी डॅश दिलेला आहे. ऑक्सिजनच्या पुढे डॅश आहे याचा अर्थ तो पेरेंट प्लस सिंगल बॉन्ड असेल तर AN, डबल असेल तर EN, ट्रिपल असेल तर YN ला अटॅच असणार.
ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हे थोडंसं मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी सांगतोय. आपल्याला पर्टिक्युलर आयपीसी नॉमेनक्लेचर बघायचं आहे, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, पण त्या अगोदर हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. इथं परत मी इथेन लिहितो. ठीक आहे, इथेन मधला ई फक्त रिप्लेस होणार कशानं? OIC अनहायड्राइड. OIC अनहायड्राइड. ठीक आहे, इथं मी इथीन घेतला. इथीन मधला ई परत रिप्लेस होणार कशानं? OIC अनहायड्राइड. त्यानंतर इथाइन घेतला. इथाइन मधला ई रिप्लेस कशानं होणार? OIC अनहायड्राइड. लक्षात आलं? मग आता परत तुमच्या डोक्यात आला असेल इथे EN आणि YN आहे. परत ते EN आणि YN जो असणार आहे म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे, तो काय करायचा? त्याचा नंबर वगैरे आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने नॉमेनक्लेचर बघितलेला आहे त्या पद्धतीनेच फक्त फॉलो करायचं. फक्त फंक्शनल ग्रुप आला की यांचा ई रिप्लेस करायचा OIC अनहायड्राइड. जर ऍसिड अनहायड्राइड असेल तर, जर हा फंक्शनल ग्रुप असेल तर. ओके, देन सेकंड सफिक्स आहे कार्बोक्सिलिक अनहायड्राइड. इथंच जसं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा बघितला तसंच इथं जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर ऍसिड अनहायड्राइडचे फंक्शनल ग्रुप असतील तर तिथं वापरायचा कार्बोक्सिलिक अनहायड्राइड. ओके, दिस इज ए सेकंड फंक्शनल ग्रुप. देन थर्ड फंक्शनल ग्रुप इज ए ईस्टर्स. ओके, ईस्टर. ठीक आहे, ईस्टरचा फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OR. त्याच्यामध्ये एक R इन्क्लूड करायचा. लक्षात आलं? आणि इथे जी एक फ्री व्हॅलेन्सी असणार आहे कार्बनची ती सॅटिस्फाय झालेली असेल एनी अल्किल ग्रुप, कोणताही अल्किल ग्रुप इथं असेल. ओके, मग इथं R तो कुठला असेल? तोही कोणताही असेल, पण फॉर्म्युलामध्ये हा सगळ्या C डबल बॉन्ड OR. आता बघा इथं तुमच्या लक्षात येईल कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये RC डबल बॉन्ड OH आहे आणि इथं बघा RC डबल बॉन्ड OR आहे. म्हणजे इथला हायड्रोजन रिप्लेस केलेला एका अल्किल ग्रुप. सगळ्यात महत्त्वाचा फरक हे सुद्धा मी असं लिहितो COOR. ओके, म्हणजे इथं हायड्रोजन आहे आणि इथं अल्किल ग्रुप आहे. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं हायड्रोजन आला की तो झाला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इथं अल्किल ग्रुप आला की तो झाला ईस्टर. तो झाला ईस्टर. ओके, ठीक आहे. ईस्टरचा प्रिफिक्स आहे अल्कॉक्सी कार्बोनिल. अल्कॉक्सी मीन्स इथं OR. अल्क म्हणजे रूट नेम, इथला अल्क म्हणजे अल्किल ग्रुप मधला अल्क. ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन. ओके, अल्कॉक्सी आणि C डबल बॉन्ड O ग्रुप जो आहे, हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे तो C डबल बॉन्ड O ग्रुपला म्हणायचं कार्बोनिल. काय म्हणायचं? कार्बोनिल. म्हणजे अल्कऑक्सी कार्बोनिल. अल्कऑक्सी कार्बोनिल. C डबल बॉन्ड O ग्रुपला म्हणायचं कार्बोनिल. आणि ऑक्सिजन साठी ऑक्सी आणि अल्किल ग्रुप म्हणजे त्याचा फक्त रूट नेम घ्यायचा अल्क. ओके, म्हणजे त्याचा प्रिफिक्स काय? अल्कॉक्सी कार्बोनिल. आणि जो सफिक्स आहे तो सफिक्स OATE. OATE हा सफिक्स आहे. म्हणजे परत नेहमीप्रमाणे तिथला जो ई आहे तो ई रिप्लेस होणार आहे. इथला ई रिप्लेस होणार आहे. म्हणजे इथं अल्केन असेल तर अल्केन मधला ई रिप्लेस होणार O18. म्हणजे अल्कॅनोएट. इथं जो इथिन आहे म्हणजे अल्किन आहे त्याचा ई रिप्लेस होणार O18 म्हणजे इथिनोएट. ओके, आणि जो YNE मधला ई आहे तो परत रिप्लेस होणार म्हणजे इथॅनोएट, इथेनोएट, इथिनोएट, इथॅनोएट. ओके, प्रोनाउन्सिएशन सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, देन दिस इज ए थर्ड functional group. Then fourth functional group fourth priority gives to the acyl halide. Okay, acyl halide. Acyl group means RC double bond O. हा acyl group आहे. मग मला इथं acyl घ्यायचा का? तर इथं acyl घेऊ शकत नाही. का घ्यायचा नाही? कारण हा जो अल्किल ग्रुप आहे तो ऑप्शनल आहे. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला जो ईस्टर मध्ये फंक्शनल ग्रुप आहे तो RC डबल बॉन्ड OR एवढाच महत्त्वाचा पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता बघा RC डबल बॉन्ड OX असिल हालाइड. ओके, किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असंही बघायला मिळेल की इथं C डबल बॉन्ड O
X हा जो ग्रुप आहे त्याला असिल हलाइड कन्सिडर केलं. जनरली असं कन्सिडर केलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, तुम्ही ह्याच पद्धतीने जावा म्हणजे अल्किल ग्रुप जे आपण सोडले ते तुम्हाला इझिली लक्षात राहू शकतो. C डबल बॉन्ड X, इथं X म्हणजेच काय, जनरली आपण हॅलोजन्स कन्सिडर करतो. इथं क्लोरीन असेल, if either it is a bromine or it is also iodine or it is also chlorine. ओके, ह्यापैकी कोणताही हॅलोजन इथं अटॅच असेल. जर इथं कॉमन बघितलं तर असिल हलाइड होणार. जर समजा X च्या ठिकाणी Cl असेल म्हणजे तुम्हाला इथे मी सांगतो X च्या ठिकाणी जर Cl असेल C double bond O Cl, the name of this compound that is acyl chloride. Respective halides नाव द्यायचं जर असेल तर इथं X असेल तर कॉमनली काय म्हणायचं, हलाइडच म्हणायचं. ओके, सर सेकंड RC double bond O Br म्हणजे काय झालं, असिल ब्रोमाइड. असिल ब्रोमाइड. ओके, देन RC double bond O iodide म्हणजे असिल आयोडाइड. ओके, ह्या पद्धतीने नाव घ्यायची. जर पर्टिक्युलर X म्हणजे जो हॅलोजन आहे तो जर आपल्याला बघायला मिळाला तर. ओके, ठीक आहे. त्याचा प्रिफिक्स आहे हॅलो कार्बोनिल. हॅलो म्हणजे हॅलोजन आणि इथं परत आपल्याला माहित आहे C डबल बॉन्ड O ग्रुप म्हणजे कोण आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. म्हणजे हॅलो कार्बोनिल इज यूज्ड ॲज अ प्रिफिक्स फॉर ऍसिड हलाइड. ओके, और असिल हलाइड. द सफिक्स of this acyl halide, it is a OYL halide, alkanoyl halide. लक्षात आलं, अल्किनिल हलाइड. ओके, फक्त काय होणार आहे, ई रिप्लेस होणार आहे OYL halide. ओके, दिस इज देयर इज अ फर्स्ट 4 functional groups. Okay, then we also show the another functional groups as well as the priority sequence of another functional group is. Okay, then next functional group is, okay, there is a fifth functional group. The name of this fifth functional group that is an amide. Okay, functional group of amide that is a RC double bond O NH2. Okay, हा जो amide आहे तो primary amide आहे. This amide is also known as a primary amide. त्याला कुठला amide म्हणायचं, तो primary amide. Okay, ठीक आहे. आता हा प्रायमरी अमाइड आहे. सेकंडरी अमाइड, टर्शियरी अमाइड. ओके, देन बघा RC डबल बॉन्ड O NHR इथला NH2 पैकी एक हायड्रोजन जर एका अल्किल ग्रुपने रिप्लेस झाला तर झाला सेकंडरी अमाइड. ओके, टर्शियरी अमाइड NR म्हणजे इथले दोन्ही हायड्रोजन NH2 मध्ये दोन्ही हायड्रोजन जर दोन्ही अल्किल ग्रुपने रिप्लेस झाले तर हा झाला टर्शियरी अमाइड. ओके, जनरली आपण अमाइडची तीन टाइप, प्रायमरी अमाइड, सेकंडरी अमाइड आणि टर्शियरी अमाइड बघतो. ओके, म्हणजे इथले हायड्रोजन जर NH2 असेल तर प्रायमरी अमाइड, NH असेल तर सेकंडरी अमाइड. म्हणजे एक व्हॅलेन्सी जी नायट्रोजनची आहे, नायट्रोजन टोटल 3 बॉन्ड फॉर्म करतो, 3 व्हॅलेन्सी दाखवतो. म्हणजे एक NH म्हणलं की NH हायड्रोजन बरोबर आहे की कार्बन एक बरोबर, म्हणजे 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. तिसरी व्हॅलेन्सी ऑटोमॅटिकली अल्किल ग्रुप करेल. ओके, म्हणजे NH असेल तर सेकंडरी अमाइड आणि सिमिलरली N असेल तर टर्शियरी अमाइड. ओके, पण इथं नायट्रोजन हा डायरेक्टली डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच पाहिजे. ओके, ठीक आहे. आता हा झाला अमाइड, प्रायमरी अमाइड, सेकंडरी अमाइड, टर्शियरी अमाइड, हे 3 टाइप आहेत अमाइडचे. आता RC डबल बॉन्ड O NH2 यापैकी C डबल बॉन्ड O NH2 हा ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप आहे अमाइडचा. किंवा ह्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर सेकंडरी अमाइडचा फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O NH2 किंवा टर्शियरीचा जर बघायचं झाला तर C डबल बॉन्ड O N. हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइडचा रिस्पेक्टिव्हली फंक्शनल ग्रुप आहे आणि त्याचा सब प्रिफिक्स वापरायचा आहे कार्बामोइल. CARBAMOYL, कार्बामोइल हा प्रिफिक्स आहे. ओके, ठीक आहे. आणि त्याचा सफिक्स आहे अमाइड. परत सफिक्स नेहमीप्रमाणे काय करायचा, अल्केन, अल्कीन, अल्काइन. शेवटचा जो ई आहे तो ई फक्त रिप्लेस होणार आहे अमाइडनं. ओके, किंवा अमाइडचा प्रिफिक्स जो आहे तो प्रिफिक्स तुम्ही अमिडो सुद्धा लिहू शकता. अमिडो.
ठीक आहे, अमिडो हा सुद्धा तुम्ही प्रिफिक्स यूज करू शकता. ओके, दोन्हीपैकी कोणताही यूज केला तरी सुद्धा चालू शकतो. आणि त्यानंतर अमाइड, अमाइड इट इज ए सफिक्स. ओके, म्हणजेच आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काइन, अल्केन, अल्कीन, अल्काइन मधला जो ई आहे हा जो ई आहे हा फक्त ई रिप्लेस होणार आहे कशानं? अमाइड. ओके, म्हणजेच अल्कॅनामाइड, अल्किनामाइड, अल्कायनामाइड. ओके, ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण अमाइडचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर बघू शकतो. अमाइडचा फॉर्म्युला फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजेच फॉर्म्युला आहे तो RC डबल बॉन्ड O NH2. तिथे NH2 असेल तर प्रायमरी अमाइड, NH असेल तर सेकंडरी अमाइड, N असेल तर टर्शियरी अमाइड. त्याचा प्रिफिक्स आहे, दोन प्रिफिक्स आहे, जनरली कार्बोअमाइड आणि सेकंड आहे तो अमिडो. जनरली तुम्ही कॉमनली अमिडो हा यूज करा. ओके, त्यानंतर त्याचा सफिक्स आहे अमाइड. ओके, देन 6th one is a nitrite. नायट्राइल, नायट्राइट आणि नायट्राइल याच्यामध्ये फरक आहे. ओके, आपल्याला जनरली बघायचं आहे नायट्राइल, NITRILE, नायट्राइट म्हणजे त्याला आपण फंक्शन ग्रुप सायनाइड सुद्धा म्हणू शकतो. ओके, सायनाइड म्हणजे अल्कील सायनाइड म्हणू शकतो. अल्कील सायनाइड हा C ट्रिपल बॉन्ड N ग्रुप आहे, तो सायनाइडचा ग्रुप आहे किंवा त्याला नायट्राइल सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता नायट्राइल म्हणून घेतला की त्याचं नाव थोडंसं चेंज होतं आणि सायनाइड म्हणून घेतला तर त्याचं नाव परत थोडंसं चेंज होतं. ओके, त्यावेळी आपण ज्यावेळी आयुपीएसी नॉमेनक्लेचर घेणार आहे त्यावेळी आपण बघूया. ओके, हेच हाच फॉर्म्युला तुम्ही कॉमनली RCN असाही लिहू शकता. इथं बॉन्ड दिसत नाही, याचा अर्थ यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. ओके, then suffix for the nitrile or alkyl cyanide it is used as a cyno. It is used as a cyno. म्हणजे हा प्रिफिक्स वापरायचा कधी असतो? जो आपण रूट नेम बघणार आहोत टोटल नंबर ऑफ पेरेंट चेन मधला त्याच्या अगोदर वापरायचा असतो, त्याच्या अगोदर वापरायचा असतो सायनो. ओके, आणि त्याचा सफिक्स आहे तो नायट्राइल. सफिक्स काय? नायट्राइल. जर नायट्राइल नाव लिहित असाल तुम्ही तर त्याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर हे तुम्हाला अल्कीन, अल्केन नायट्राइल, अल्केन नायट्राइल, अल्कीन नायट्राइल, अल्काइन नायट्राइल ई रिप्लेस करायचा नाही, डायरेक्टली काय द्यायचं पुढं? नायट्राइल द्यायचं. ओके, जर सायनो म्हणून तुम्ही जर नाव घेत असाल, सायनाइड जर म्हणून नाव घेत असाल तर अल्कील सायनाइड त्या फॉर्म मध्ये तुम्ही नाव घेऊ शकता. ओके, तर जनरल लक्षात ठेवा RC ट्रिपल बॉन्ड N म्हणजेच RCN त्याचं नाव प्रिफिक्स आहे तो सायनाइड आणि सफिक्स आहे तो नायट्राइल आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर नेक्स्ट इट इज अ अल्डिहाइड. द फंक्शनल ग्रुप और फॉर्म्युला ऑफ दिस अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH. म्हणजेच हा आपण ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो RCHO किंवा RCOH या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिला जातो. ओके, जर या अल्डिहाइडचा प्रिफिक्स आहे तो फॉर्मिल, फॉर्मिल FORMYL फॉर्म्युला आहे आणि सफिक्स आहे तो AL, फक्त AL जोडायचं. लक्षात आलं? AL म्हणजे ई रिप्लेस करून AL जोडायचं, म्हणजेच अल्केन, अल्कीन. हे कॉमनली सांगतो बरं का, अल्केन, अल्कीन, अल्काइन. ओके, अल्काइन यातला प्रत्येकातला ई रिप्लेस होणार कशाला? AL. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्कियानचं नाव काय झालं? अल्कॅनल, अल्किनल, अल्काइनल. ओके, या पद्धतीने नाव झालं. पण इथं ई आणि वायनचं म्हणजे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डचं ज्या पद्धतीने आपण आयुपीएसी नॉमेनक्लेचर आतापर्यंत बघितलेलं आहे त्या पद्धतीनंच घ्यायचं, फक्त AL जोडायचा. ओके, ठीक आहे. आणि जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त CHO किंवा C डबल बॉन्ड OH किंवा COH म्हणजेच अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर त्यावेळी आपल्याला सफिक्स वापरायचा आहे तो कार्बोअल्डिहाइड. कुठला सफिक्स वापरायचा आहे? कार्बोअल्डिहाइड.
Okay, then this is a 7 functional group आणि then next one is a ketone. Ketone चा functional group आहे RC double bond OR. बघा लक्षात ठेवा, अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये तर फारसा फरक नाही. अल्डेहाइड मध्ये इथं हायड्रोजन आहे, कीटोन मध्ये इथं अल्किल ग्रुप आहे. ओके, इथला हायड्रोजन जर अल्किल ग्रुप रिप्लेस झाला तर तो झाला कीटोन, किंवा अल्किल ग्रुपच्या ठिकाणी जर हायड्रोजन आला तर तो झाला अल्डिहाइड. लक्षात आलं? ठीक आहे. हे सुद्धा जनरली आपण या पद्धतीने लिहू शकतो RCOR असं सुद्धा लिहू शकतो. ओके, पण कीटोन जो आहे म्हणजे RC डबल बॉन्ड OR हा जो फंक्शनल ग्रुप आहे, ह्या फंक्शनल ग्रुपचे जे प्रिफिक्सेस आहेत ते दोन आहेत. एक म्हणजे कीटो आणि दुसरा म्हणजे ऑक्झो. यापैकी तुम्ही कोणताही वापरा, काहीही प्रॉब्लेम येत नाही. कीटो म्हणजे कीटोन फंक्शनल ग्रुप. C डबल बॉन्ड O ह्याला इकडे एक R आणि इकडे R आहे, त्याच्या हा कीटो ग्रुप आहे, म्हणतात त्याला कीटो म्हणायचं, किंवा त्याला ऑक्झो म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, म्हणजे कीटोन फंक्शनल ग्रुप साठी दोन प्रिफिक्स आहेत. फर्स्ट वन म्हणजे कीटोन, सेकंड वन इज ऑक्झो. तुम्ही ह्यापैकी कोणताही वापरा, तुम्हाला चालू शकतो. ओके, देन सफिक्स काय? ONE, वन आपण इंग्लिश मध्ये जो वन म्हणतो त्याचं स्पेलिंग ONE. कीटोन मधला ON, अल्डेहाइड मधला AL. ओके, हा काय त्याचा सफिक्स आहे. म्हणजेच काय होणार बघा, परत नेहमीप्रमाणे मी इथं दाखवतो तुम्हाला की जो आपल्याकडे अल्कीन आहे, अल्काइन आहे, त्यातला शेवटचा ई रिप्लेस होणार ON. म्हणजेच नाव कसं होणार? अल्कॅनोन, अल्किनोन, अल्काइनोन. परत अनेकदा मी सांगतो, हा डबल बॉन्ड म्हणजे EN मेन्शन काय करतोय? डबल बॉन्ड. हा YN काय मेन्शन करतोय? ट्रिपल बॉन्ड. हा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डचं नॉमेनक्लेचर जसं आतापर्यंत आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीनंच बघायचं. ओके, ठीक. देन नेक्स्ट वन इज अल्कोहोल. ओके, अल्कोहोल मीन्स RCH2OH किंवा ROH असा सुद्धा येतो. लक्षात आलं? अल्कोहोल म्हणजे अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे OH, फक्त OH. हा हायड्रॉक्सी, OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप. हा हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे अल्कोहोलच आहे, अल्कोहोलचाच फंक्शनल ग्रुप आहे. मग राहिलेली एक ऑक्सिजनची व्हॅलन्सी तर डायरेक्टली कोणताही अल्किल ग्रुप करू शकतो, किंवा इथं एक कार्बन परत अल्किल ग्रुप अटॅच होऊ शकतो, किंवा इथं बेन्झीन सुद्धा अटॅच झाला तरी सुद्धा चालू शकतो. कोणताही अल्किल ग्रुप आणि कुणी अटॅच असू दे, त्याला OH अटॅच झाले की तो झाला अल्कोहोल. ओके, म्हणजे ह्या अल्कोहोल मध्ये हा OH ग्रुप आहे, तो OH ग्रुपला आपण म्हणतो हायड्रॉक्सी ग्रुप. आणि तो हायड्रॉक्सी ग्रुपचं म्हणजे हायड्रॉक्सी जे नाव आहे तेच नाव म्हणजेच आपण वापरू शकतो प्रिफिक्स हायड्रॉक्सी. फॉर द अल्कोहोल फंक्शनल ग्रुप वी कॅन यूज द हायड्रॉक्सी ॲज ए प्रिफिक्स. अँड OL इथं अल्डिहाइडला AL आहे, AL, आणि इथं अल्कोहोलला OL. ओके, दिस OL इज यूज्ड ॲज ए सफिक्स. ओके, मग आता हे नाव कसं होणार? नेहमीप्रमाणे याच पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगतो, अल्केन, अल्किन, अल्काइन मतलब ई जो आहे तो OL ने रिप्लेस होणार. ओके, म्हणजेच काय झालं नाव? अल्कॅनोल, अल्किनोल, देन अल्काइनोल. फक्त ई रिप्लेस करायचा OL. ओके, पण परत अनेकदा सांगतो, इथं जो EN मेन्शन करतोय डबल बॉन्ड, इथं YN मेन्शन करतोय ट्रिपल बॉन्ड. आणि डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डचं जे आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं IUPAC नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला इथं बघायचं आहे. आणि त्यानंतर मग OL वापरायचा का AL वापरायचा का ON वापरायचा ते आपण नंतर बघू. ओके, ठीक आहे. देन दिस इज अनदर फंक्शनल ग्रुप्स द प्रायोरिटी सिक्वेन्स. हा जो टेबल जो आहे जसा मी नंबरने दिलेला आहे तोच प्रायोरिटी सिक्वेन्स आहे. म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे ती कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. त्या पद्धतीनेच हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप टॉप लाइन आणि लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप डाउन लाइन. ओके, देन दिस इज अल्कोहोल. ओके, इन दिस अल्कोहोल द prefix is used as a hydroxy and suffix is used as a OL. Okay, the next functional group is a thiol. Spelling of this thiol functional group is a T
HIOL, thiol. Okay, thiol means sulfur. Thiol means sulfur. Okay, म्हणजे thiol बघा इथं RSH हा झाला thiol. हा काय झाला thiol. ओके, RSH, दिस इज ए thiol. ठीक आहे. हा जो thiol आहे, हा thiol मध्ये सल्फरची व्हॅलेन्सी म्हणजे सल्फर 2 बॉन्ड फॉर्म करतो. त्यातला एक अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म करतो आणि एक हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. लक्षात आलं? त्याचा प्रिफिक्स आहे मरकॅप्टो. मरकॅप्टो, MERCAPTO, मरकॅप्टो. ओके, आणि त्याचा सफिक्स आहे तो थायॉल. थायॉल म्हणजे परत, ओके, परत काय, परत ॲज युजुअल ए अल्केन मधला ई, अल्कीन मधला ई, अल्काइन मधला ई रिप्लेस होणार आहे थायॉल. म्हणजे अल्कॅन थायॉल, अल्कीन थायॉल, अल्काइन. ओके, हा थायॉल हा जनरली फार कमी वेळा यूज केला जातो थायॉल. ओके, ठीक आहे, पण लक्षात ठेवा सल्फरला थायॉल म्हणतात. ओके, देन नेक्स्ट वन इज अमाइन. अमाइन मध्ये NH2 ग्रुप हा डायरेक्टली अल्किल ग्रुपला अटॅच आहे. आपण ह्याच्या अगोदर NH2 ग्रुप कंटेनिंग फंक्शनल ग्रुप एक बघितला, तो फंक्शनल ग्रुप म्हणजे अमाइड. तो फंक्शनल ग्रुप कुठला आहे? अमाइड फंक्शनल ग्रुप. अमाइड फंक्शनल ग्रुप हा कसा आहे? C डबल बॉन्ड ONH2 हा आहे तो अमाइड आहे. ओके, आणि अमाइड म्हणजे NH2 हा आहे तो अमाइड. ओके, सिमिलरली जसं आपण अमाइडचा प्रिफिक्स आणि अमाइडचा सफिक्स, अमाइडचा सफिक्स वापरला, अमाइडचा प्रिफिक्स काय वापरला? अमिडो, आणि सफिक्स काय वापरला? अमाइड. त्याच पद्धतीने अमाइडचा वापरायचा, अमाइडचा प्रिफिक्स अमिनो आणि सफिक्स अमाइड. ओके, परत मग आता म्हणणार अमाइडचं जसं तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइड सांगितलं, त्याच पद्धतीने अमाइडचं होतं का? तर 100% होतं अमाइडचं. अमाइडचं आता कसं होणार आहे बघा? प्रायमरी हा NH2 असेल, RNH2 असेल, तर दिस इज अ प्रायमरी अमाइड. ओके, आता ह्या NH2 मधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला दुसऱ्या अल्किल ग्रुपनं, देन RNH R झाला, तर देन इट फॉर्म्स द सेकंडरी अमाइड. ओके, देन R म्हणजे फक्त N राहिला, म्हणजे जे दोन्ही हायड्रोजन तर दोन्ही अल्किल ग्रुपने रिप्लेस झाले, तर तो झाला टर्शरी अमाइन. ओके, म्हणजे NH2 असेल तर प्रायमरी अमाइन, NH असेल तर सेकंडरी अमाइन, आणि N असेल तर टर्शरी अमाइन. ओके, म्हणजे बघा हा जो अमाइन आहे त्या अमाइनचा प्रिफिक्स वापरायचा अमिनो. जसा आपण अमाइड वापरला त्या पद्धतीने काय वापरला? अमिनो, आणि सफिक्स वापरला तो अमाइन. ओके, परत नेहमीप्रमाणे हा सफिक्स कसा यूज करायचा? अल्केन मधला ई रिप्लेस झाला, अल्कीन मधला ई रिप्लेस झाला, अल्केन, अल्कीन, अल्काइन. ओके, यातला ई रिप्लेस झाला कशानं? अमाइन. ओके, म्हणजे नाव काय झालं बघा? अल्कॅनामाइन, अल्कीनामाइन, अल्काइनामाइन. ओके, परत अनेकदा सांगतो डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड म्हणजे EN आणि YN जसं आपण आतापर्यंत IUPAC नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे त्या पद्धतीनेच लिहायचं, आणि फक्त अमाइन आला की त्याच्या पुढे ॲज युजुअल अमाइन शब्द जोडायचा, म्हणजे अल्केन, अल्कीन आणि अल्काइन यांच्यामधला शेवटचा ई फक्त रिप्लेस करायचा सफिक्स म्हणजेच अमाइन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन इज इथर. इथर, ठीक आहे. इथर मध्ये एक ऑक्सिजन दोन्हीही अल्किल ग्रुपला अटॅच आहे. जर एक ऑक्सिजन 2 हायड्रोजनला अटॅच असेल तर हा झाला वॉटर. लक्षात आलं? त्या वॉटर मधले 2 हायड्रोजन रिप्लेस झाले 2 अल्किल ग्रुपनं, तर तो झाला इथर. मग आता हे दोन्ही इथर मध्ये प्रेझेंट असलेले दोन्हीही अल्किल ग्रुप एकतर सेम असतील किंवा दोन्हीही डिफरंट असतील. म्हणजे इथं मिथिल असेल, इथं मिथिल असेल, किंवा इथं मिथिल, इथे इथिल, कोणताही अल्किल ग्रुप सेम असू दे किंवा डिफरंट असू दे, तर तो इथरच झाला. म्हणजेच 2 अल्किल ग्रुपच्या 2 कार्बनच्या मध्ये जर एक ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इथर म्हणतो. आणि इथरचा जो
प्रिफिक्स आहे, तो प्रिफिक्स आहे तो अल्कॉक्सी. अल्कॉक्सी म्हणजे अल्क म्हणजे अल्किल ग्रुप, ऑक्स म्हणजे ऑक्सिजन. ओके, म्हणजे जो कार्बन तुम्ही कन्सिडर करणार आहे म्हणजे ऑक्सिजनच्या ज्या बाजूला लॉंगेस्ट चेन आहे ती चेन करायची, पेरेंट चेन कन्सिडर करायची, आणि दुसरी जी लोवेस्ट कार्बनची चेन असणार आहे ती लोवेस्ट कार्बनची चेन आणि ऑक्सिजन म्हणजेच अल्कॉक्सी कॉमनली कन्सिडर करायचं. म्हणजेच काय कन्सिडर करायचा, अल्कॉक्सी. जर समजा हा अल्किल ग्रुप मी पेरेंट कन्सिडर केला आणि जर इथं सिंगल बॉन्ड असेल तर या काय झाला, अल्केन झाला, कॉमन बोलतोय अल्केन, आणि इथं ओ आलाय, ओ म्हणजे अल्क आहे आणि इथं ऑक्सिजन आहे म्हणजे अल्कॉक्सी झाला. म्हणजे इथं नाव काय झालं, अल्कॉक्सी अल्केन. नाव काय झालं, अल्कॉक्सी अल्केन. लक्षात आलं. या पद्धतीनं आयुपीएसी नॉमेनक्लेचर आपण घेऊ शकतो. पण आपण ज्यावेळी इथरचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर आहे त्यावेळी आपण त्याचे एक्झाम्पल्स बघू, त्यावेळी बिगिन डिटेलमध्ये आपण त्याचं नाव कसं घ्यायचं ते आपण बघणार आहोत. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथरचा जो सफिक्स आहे तो सफिक्स आहे तो इथरच आहे, इथर. लक्षात आलं, ठीक आहे. म्हणजे इथर ROR, प्रिफिक्स ऑफ दिस इथर फंक्शन ग्रुप दॅट इज अल्कॉक्सी अँड सफिक्स इज इथर. ओके, देन नेक्स्ट आता सर्वांना आपल्याला माहित आहे अल्कीन. अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा काय झाला, अल्कीन. ह्याला मी बॉक्स करतो, हा फंक्शन ग्रुप आहे तो अल्कीनचा आहे. अल्कीनचा प्रिफिक्स वापरायचा अल्किनील, अल्किनील, अल्किन नील, अल्किनील. ओके, अल्किन नील असं म्हटलं तर चुकलं, अल्किनील, अल्किनील. लक्षात आलं, ALENYL. ओके, अल्किनील हा काय झाला, प्रिफिक्स झाला, आणि सफिक्स आपल्याला माहितच आहे ENE म्हणजे रूट नेम प्लस EN. ओके, ठीक आहे. त्यानंतर अल्काइन, हा सुद्धा आपल्याला माहिती आहे अल्काइन. अल्काइन मीन्स कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. ओके, आणि एक फ्री बॅलन्स आहे, दोन्ही कार्बनची ती कोण सॅटिस्फाय करेल, हायड्रोजन सॅटिस्फाय करेल किंवा कोणताही एनी अल्किल ग्रुप सॅटिस्फाय करेल. पण आपल्याला एखाद्या मॉलिक्यूल मध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असेल तर त्याला आपण काय म्हणू, अल्काइन. अल्काइनचा प्रिफिक्स आहे सिमिलरली जसं आपण अल्कीनचा बघितला, अल्कीनचा काय होता अल्किनील, तसा अल्क्यानील, अल्क न्यान नील, अल्क वायन म्हणजे यान म्हणायचं वायन, अल्क्यानील, अल्कायनील म्हणायचं, अल्क्यानील. ओके, अल्क्यानील आणि त्याचा सफिक्स आपल्याला माहित आहे YNE. Okay guys, this is there is a 14 numbers of functional groups or priority sequence of functional group. Okay, there are another functional groups, another priority function or another priority sequence of functional group is, okay, then another remaining some priority sequence of functional group is the 15 number of functional group. The name of this functional group that is a alkyl halide. Halide means halogen. Halogen atom is directly attached to the alkyl. Okay, here alkyl group is generally determined by R and halogen means X. Here X is equal to chlorine, bromine or iodine. तो कोणीही वापरा, क्लोरीन वापरा, क्लोरीन वापरा, आयोडीन वापरा, कोणीही वापरा, काही फरक पडत नाही. ओके, त्याचा सफिक्स आहे तो हॅलो, हॅलोजन मतलब हॅलो. ओके, मग इथं जर समजा फ्लोरीन असेल तर इथं आला फ्लोरो, फ्लोरीन असेल ओके तर झाला क्लोरो. ओके, त्यानंतर ब्रोमीन असेल तर झाला ब्रोमो, जर आयोडीन असेल तर झाला आयोडो. या फॉर्म मध्ये चेंजेस करायचे. ओके, कॉमनली आपण हॅलो म्हणणार, पण फ्लोरीन असेल तर फ्लोरो, क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो. ओके, या फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं. आणि जो सफिक्स आहे तो सफिक्स ANE, सफिक्स जो आहे तो ANE आहे. ओके, जनरली हा तो फंक्शन ग्रुप आहे तो अल्किल हलाइड आहे. अल्किल हलाइड, हलाइड मीन्स हॅलोजन, हलाइड मीन्स हॅलोजन म्हणजे इफ द हॅलोजन एटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू अल्किल ग्रुप. अल्किल म्हटल्यानंतर इथे तुमच्या लक्षात आलेलं दिस अल्किल और दिस कार्बन एटम कंटेन, कार्बन एटम इज कन्सिडर्ड ॲज ए सबस्टिट्यूएंट.
ओके, अल्किल हलाइड जनरली कॉमनली आपण त्याचा फॉर्म्युला आपण काय मेन्शन करतो, RX, X मध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि त्याचा प्रिफिक्स वापरतो हॅलो. जर फ्लोरीन असेल इथं, जर RF असेल तर फ्लोरो झाला, इथं RCl असेल तर क्लोरो झाला, RBr असेल तर ब्रोमो झाला, RI असेल तर आयोडो झाला. लक्षात आलं. आणि त्याचा सफिक्स आहे तो ANE. ओके, नेक्स्ट 16 नंबर. ओके, 16 नंबरचा जो फंक्शनल ग्रुप आहे, द नेम ऑफ दिस फंक्शनल ग्रुप इट इज अ नाइट्रो. नेम ऑफ दिस फंक्शनल ग्रुप इट इज अ नाइट्रो. द फॉर्म्युला ऑफ दिस नाइट्रो फंक्शनल ग्रुप दॅट इज अ RnO2 किंवा हा असा सुद्धा लिहितो RN डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड O-. ओके, ठीक आहे. ह्या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर द्यायचे आणि ह्या ऑक्सिजनवर 3 लोन पेअर दाखवायचे. हे लोन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत ऑक्सिजनवरचे. ओके, असं दाखवा किंवा असं दाखवा. ओके, तर हा नायट्रो ग्रुप आहे. ओके, तर जनरली ह्याचा प्रिफिक्स आहे तो नायट्रो. तो काय, नायट्रो. प्रिफिक्स हे ऑलवेज पेरेंट चेनच्या अगोदर वापरतात आणि सफिक्स हे ऑलवेज पेरेंटच्या नंतर वापरतात. म्हणजे जर नायट्रो प्रिफिक्स वापरायचा असेल तर अल्किल नायट्रो अल्केन, नायट्रो अल्कीन, नायट्रो अल्काइन ह्या फॉर्म मध्ये होणार आहे. आणि जर प्रिफिक्स सफिक्स असतो तो सफिक्स काय वापरतो, नंतर वापरतो. लक्षात आलं. नंतर म्हणजेच काय, ग्रुप नेमच्या नंतर वापरतो. ठीक आहे. जनरली हॅलो नायट्रो ह्याचे आपण जनरली प्रिफिक्सेस यूज करतो, सफिक्सेस यूज करण्याची फार कमी वेळ येते. ठीक आहे, पण लक्षात ठेवा ANE तिघांची ANE इज यूज्ड ॲज अ सफिक्स. ओके, अँड देन द लास्ट प्रायोरिटी इज गिव्स टू द अल्केन. अल्केन मीन्स ऑल कार्बन atoms are attached with each other by a single bond. सिंगली बॉन्डेड जर कार्बन आयटम जर अटॅच असतील, जर कनेक्ट असतील तर आपण त्यांना काय म्हणतो, अल्केन म्हणतो. आणि अल्केनचा सफिक्स प्रिफिक्स तुम्हाला माहित आहे अल्कीन. म्हणजे आपण ह्या अल्कीनचं नाव आपण काय म्हणून घेतो, सबस्टिट्यूएंट म्हणून सुद्धा कन्सिडर करतो. अल्कीन, मिथिल, इथिल, प्रोपील, ब्युटील, पेंटील, सो ऑन. ओके, म्हणजे हा जो अल्कीन आहे तो अल्कीन प्रिफिक्स, मी आता काय सांगितलं, प्रिफिक्सचं नाव कोणाच्या अगोदर लिहायचं, पेरेंटच्या अगोदर लिहायचं. ओके, म्हणजे अल्कीन आपण आतापर्यंत काय सबस्टिट्यूट कन्सिडर केलाय, सबस्टिट्यूएंट. म्हणजेच आपण मिथिल वापरलाय, इथिल वापरलाय, प्रोपील, ब्युटील हे सगळं आपण वापरलेलं आहे. ते आपण कधी लिहितो, पेरेंट चेनच्या रूट नेमच्या अगोदर. लक्षात आलं. म्हणजेच 2 मिथिल प्रोपेन. लक्षात आलं. 2 मिथिल ब्युटेन, 3 इथिल पेंटेन. या पद्धतीने आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघितलेले आहेत. ओके, and then the suffix is used as ANE म्हणजे अल्केन, म्हणजेच अल्केन. ठीक आहे. मग आता जनरली ह्या तिन्ही फंक्शनल ग्रुपचे जनरली आतापर्यंत फार कमी वेळा, फार रेअर वेळा आपण काय वापरलेले आहेत, त्यांचे सफिक्सेस वापरले. पण जनरली प्रिफिक्सवर जनरल फोकस हा आपण आहे. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये अल्किल हा म्हणजेच आपण अल्किल हियर आल्सो कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्यूएंट इन IUPAC नॉमेनक्लेचर. दिस अल्किल इज जनरली यूज्ड अप टू दिस लेक्चर. ओके, बऱ्यापैकी आपण आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण अल्किल ग्रुप ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून यूज केलेला आहे. ओके गाइस, देन दिस इज अ प्रायोरिटी सिक्वेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, हा जो टेबल आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. हा टेबल तुम्हाला ॲट एनी कॉस्ट पाठच असला पाहिजे, ॲट एनी कॉस्ट हा डोक्यातच असायला पाहिजे. पण आता हा टेबल कसा पाठ करायचा, फॉर एक्झाम्पल मी इथं कन्सिडर करतो अल्किल हलाइड. अल्किल हलाइड RX हॅलो AN. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, पहिला कॉलम प्रिफिक्स आणि दुसरा असतो सफिक्सचा. सफिक्स म्हणजे लक्षात ठेवायचं शेपूट, जे नेहमी नंतर असतं. लक्षात आलं. ठीक आहे. फर्स्ट आपण कन्सिडर करणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, RCOH किंवा RC डबल बॉन्ड OH असंच पाठ करायचं. ओके, प्रिफिक्स कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रिफिक्स काय, कार्बोक्सिल, सफिक्स OIC ऍसिड. म्हणजे तुम्ही काय करणार, कार्बोक्सिलिक ऍसिड RCOH और RC डबल बॉन्ड OH. ओके, कार्बोक्सिल एंड OIC ऍसिड. ओके, ठीक आहे. त्या पद्धतीने म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केला अल्डिहाइड. अल्डिहाइड
RC double bond OH और RCHO forming AN. Ketone, RC double bond OR ketone or oxo, then ON. Alcohol, ROH prefix hydroxy and suffix काय झाला ON. ह्या पद्धतीनं पाठ करा आणि हे जनरली तुमच्या डोक्यातच असायला पाहिजे. त्याशिवाय आयुपीएससी नॉमेनक्लेचर फंक्शनल ग्रुपचा आयुपीएससी नॉमेनक्लेचर तुम्हाला अजिबात लिहिता येऊ शकत नाही. ओके गाइस, आता सगळ्यात महत्त्वाचं परत मी सांगतो, हा प्रायोरिटी सिक्वेन्स आहे. म्हणजेच एखाद्या मॉलिक्यूल मध्ये दोन फंक्शनल ग्रुप किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट फंक्शनल ग्रुप्स जर प्रेझेंट असतील तर त्यापैकी प्रायोरिटी कोणाला द्यायची, म्हणजेच लोवेस्ट नंबर कोणाला द्यायचा, म्हणजे स्मॉलर नंबर कोणाला द्यायचा, तेच नंबर हे ठरवण्यासाठी हा प्रायोरिटी सिक्वेन्स आहे. जसं मी वरून खाली आलोय, म्हणजेच एक नंबरचा जो कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिडला हायेस्ट प्रायोरिटी दिलेली आहे आणि अल्केन जो लास्ट 17 नंबरचा फंक्शनल ग्रुप आहे अल्केन, त्या अल्केनला सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी आहे. म्हणजे सगळ्यात टॉपला आहे तो हायेस्ट प्रायोरिटी आहे आणि जसं खाली होईल तसं लोवेस्ट प्रायोरिटी. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जर अल्डिहाइड एक फंक्शनल ग्रुप आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप आहे, मग आता तुम्ही नंबर देणार कोणाला, अल्डिहाइडला देणार की कार्बोक्सिलिक ऍसिडला देणार? तर तुम्हाला माहिती आहे प्रायोरिटी सिक्वेन्स मध्ये एक नंबरला कार्बोक्सिलिक ऍसिड येतो आणि अल्डिहाइड त्याच्या खाली येतो. याचा अर्थ कार्बोक्सिलिक ऍसिडलाच प्रायोरिटी द्यायला पाहिजे आणि जो प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप असतो, this priority functional group is considered as a principal functional group आणि जो दुसरा फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे जो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे त्या अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला सेकंडरी फंक्शनल ग्रुप. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो त्याचा सफिक्स वापरायचा आणि सेकंडरी फंक्शनल ग्रुप असतो त्याचा ऑलवेज प्रिफिक्स वापरायचा. पण प्रिफिक्स वापरताना तो कन्सिडर करायचा ऍज ए सबस्टिट्यूएंट, म्हणजे सबस्टिट्यूएंट ज्या पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर घेतो त्या पद्धतीनेच तो घ्यायचा. ओके, पण सबस्टिट्यूएंटची नाव लिहिताना परत कसं लिहितो आपण, अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकली, म्हणजे अल्फाबेटिकलीच त्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आणि आपण आयुपीएससी नॉमेनक्लेचर कंटिन्यू करायचं. Okay guys, then this is a priority sequence of function group. This table is a table of priority sequence of functional groups. हा टेबल महत्त्वाचा आहे. टोटल नंबर ऑफ 17 फंक्शनल ग्रुप्स आहेत. ठीक आहे, त्या 17 फंक्शनल ग्रुपचं नेम, त्याचा फॉर्म्युला, त्याचा प्रिफिक्स आणि त्याचा सफिक्स हे इन डिटेल आपण डिस्कस केलेला आहे. आता हे तुम्ही पाठ करायला लागा. ओके गाइस, in next lecture we shows the IUPAC nomenclature of a various functional groups. ओके, आता वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचे आपण IUPAC nomenclature बघायचे. ओके गाइस, थँक यू.